चुरशीच्या झालेल्या 10 महापालिकांसाठी सरासरी 56.30 इतकं मतदान झालेलं आहे। तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 70% मतदान झालंय। यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का काहीसा वाढलाय, त्यामुळे या वाढलेल्या मतांचा फायदा नेमका कोणाला होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। मात्र त्यासाठी आता उद्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते आणि राज्यात बाजी कोण मारतंय हे त्यानंतरच स्पष्ट होईल। त्यामुळे उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान निकालाआधीचा ॲक्सेस आणि इंडिया टुडेचा महापालिकांचा एक्झिट पोल आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आणलाय। पाहूया त्या एक्झिट पोलमध्ये नेमकं काय म्हटलंय। मुंबईत जे आहे ते शिवसेनेला साधारण 86 ते 92 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 80 ते 88 आणि काँग्रेसला 30 ते 34, तर राष्ट्रवादीला 3 ते 6 आणि मनसेला 5 ते 7 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनं वर्तवली आहे। तर ठाण्यात पाहिलं तर शिवसेनेला 62 ते 70, भाजपला 26 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिवाय काँग्रेसला 2 ते 6 जागा, राष्ट्रवादीला 29 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे। ठाण्यात मनसेला काही जागा न मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवली आहे। पुण्यातलं परिस्थिती पाहिली तर शिवसेनेला 10 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 77 ते 85, काँग्रेसला 60 ते 66 जागा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून 60 ते 66 जागा मिळण्याची शक्यता पुण्यातून वर्तवली आहे। तर नागपूरमध्ये शिवसेनेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 98 ते 110 जागा आणि काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवली आहे। तर राष्ट्रवादी आणि मनसेला नागपूरमध्ये काहीही जागा न मिळण्याची शक्यता वर्तवली आहे।